मराठा आरक्षण व मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राज्यात ठिकठिकाणी बंद, रास्ता रोको, साखळी उपोषण, आमरण उपोषण असे विविध प्रकारे आंदोलन होत आहेत। शिर्डी येथेही माजी नगरसेवक तुषार विलासराव गोंदकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी समोर सोमवार 30 ऑक्टोबर 2023 पासून आमरण उपोषण सुरू केलं असून आज मंगळवार हा उपोषणाचा दुसरा दिवस आहे। तुषार विलासराव गोंदकर यांच्या आमरण उपोषणाला शिर्डीसह परिसरातील सकल मराठा समाज तसेच इतर समाजाचाही मोठा पाठिंबा मिळत आहे। शिर्डी परिसरातील अनेक नागरिक, महिला, युवक हे प्रत्यक्ष उपोषण स्थळावर जाऊन उपोषणाला पाठिंबा देत आहेत। मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, नाहीतर आपले आमरण उपोषण हे तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचं यावेळी तुषार गोंदकर यांनी सांगितलंय। तुषार गोंदकर यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आता इतर कार्यकर्तेही तेथे उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिर्डीचे माजी नगरसेवक तुषार गोंदकर पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केलेली आहे। सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरकारने ताबडतोब याचा विचार करून उपोषण सोडण्यासाठी मनोज जरांगे पाटलांच्या तब्येतीची काळजी घेऊन त्यांना लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं। या शिर्डीच्या सकल मराठा समाजाच्या वतीने तुषार गोंदकर पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला समाजाचा त्यांना पाठिंबा आहे। जय मराठा, जय शिवराय। आमचे बंधू श्री मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथे 6 दिवस उपोषणाला बसलेले आहेत। त्यांनी अन्न पाणी पण घेतलेलं नाही आणि आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिर्डीमधून मी आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत, माजी नगरसेवक तुषार गोंदकर आहेत, त्यांचे सहकारी आहेत, आम्ही त्यांना शिर्डीमधून पूर्ण पाठिंबा देत आहेत आणि हे आरक्षण मिळालंच पाहिजे। सरकारने पण आता अंत पाहू नये, कारण जरांगे पाटलाची तब्येत खूप खराब झालेली आहे। आज त्यांना उठता पण येत नाही, तरी पण ते बोलत आहेत। तर सरकारने कृपया करून आरक्षणाचा विचार लवकरात लवकर करावं, की जेणेकरून जरांगेच्या जीवाला जर काही धोका झालाच तर त्याचे परिणाम सरकारला खूप भोगावे लागतील। एक मराठा लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी। मनोज जरांगे पाटील यांच्या 6 दिवसापासून जे उपोषण चालू आहे त्या उपोषणासाठी आम्ही शिर्डीमध्ये आमचे मित्र तुषार गोंदकर हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मी मराठा ऑटो रिक्षा सेनाच्या वतीने, जे महाराष्ट्र मंडळाच्या वतीने या आंदोलनासाठी मी सहभागी होऊन पाठिंबा देत आहे। आरक्षण मिळावं म्हणून संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचा आज उपोषणाचा 6वा दिवस असूनही सरकार त्यांची दखल घेत नाही। सरकारने त्यांच्या तब्येतीकडे बघावं, किंवा आज त्यांची दिवसेंदिवस तब्येत ढासळत चाललेली आणि या त्यांच्या तब्येतीकडे बघता मराठा समाजाचा एक माणूस म्हणून आमचे शिर्डीचे माजी नगरसेवक माननीय तुषार गोंदकर हे आज त्या उपोषणा समर्थनात आज शिर्डीतही त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे। मी सरकारला ह्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की माननीय मनोज जरांगे यांच्या जीविताला काही जर धोका झाला किंवा जीविताला काही बाधा आली तर हे सरकारला खूप वाईट परिणाम भोगावे लागतील। व माननीय तुषार गोंदकरांनी जे उपोषण सुरू केले त्यांना शिर्डीतील तरुणांच्या वतीने मी जाहीर पाठिंबा दर्शवतो। एक मराठा लाख मराठा। आज सकल मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे गेल्या 6 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, तर मराठा समाजाचं आपणही काही देणं लागतं या उद्देशानं आमचे बंधुतुल्य सहकारी तुषार विलासराव गोंदकर पाटील यांनी जे आज आमरण उपोषण केलेले आहे त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व येथे उपस्थित आहोत। तरी सरकारने या मराठा समाजाच्या आंदोलनाची जे जरांगे पाटीलने जे उपोषण सुरू आहे त्याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी आम्ही सर्व शिर्डीकर साईबाबांच्या चरणी सरकारला सद्बुद्धी देवो ही प्रार्थना करतो आणि लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय मिळावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आमचे बंधू तुषार गोंदकर हे आमरण उपोषणासाठी बसले असून माननीय जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी
त्या सरकारने या गोष्टीचा चांगल्या पद्धतीने विचार करून लवकरात लवकर हे उपोषण कसे सुटेल आणि मराठा समाजाला चांगला न्याय कसा देता येईल या दृष्टीने सर्व नेत्यांनी विचार करावा आणि हे जे मराठा समाजासाठी आंदोलन चालू आहे त्याला लवकर पूर्णविराम सरकारने द्यावा असे मी या सर्व नेत्यांना विनंती करतो आणि साईबाबांना असं प्रार्थना करतो की या नेत्यांना चांगली सद्बुद्धी देवो असं साईचरणी प्रार्थना करतो. मनोज जरांगे पाटलांनी जे काही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि अतिशय कडकडीत असं केलेलं आहे त्याचे दुष्परिणाम काही पण त्यांच्या शहरावर होऊ शकतात. आणि आता हा आरक्षणाचा मुद्दा आहे तो शासनाने लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजे. वास्तविक पाहता यापूर्वीच ज्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता त्याच वेळेला जर त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न जर केला असता तर आत्तापर्यंत होणार हा परत जो रिजेक्ट झालेला आरक्षणाचा मुद्दा आहे हा पुन्हा मिळू शकला असता. परंतु शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष एकमेकावर फक्त राजकारण करून त्याने केलं नाही याने करायला पाहिजे होतं हे जे म्हणण्यामध्ये आणि एकमेकाचं हे कसं कमी नाव कमी करता येईल अशा पद्धतीने हे कामकाज सुरू आहे. तर त्यामुळे आज मराठा समाज पूर्णपणे आज मुलांचं एवढं मोठं नुकसान होत आहे आणि पूर्वीचा मराठा समाज आजच्या मराठा समाज तसा राहिलेला नाही. पूर्वी मराठा समाजामध्ये ज्या काही त्यांच्या शेती होती बागायत होतं आणि त्या प्रमाणामध्ये त्यांना गरज वाटत नव्हती तेव्हा गरजा कमी होत्या. आज परिस्थिती तशी राहिलेली नाही. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये क्षेत्र कमी झालेलं आहे आणि अशा वेळेला त्या मुलांना मात्र त्यांच्या आज पाहतो आहोत आपण की शिक्षण घेणं मोठं कठीण झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे याला राजकीय आरक्षणाची गरज नाही परंतु मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातूनही आरक्षण देणं गरजेचं आहे आणि ते जर दिलं तर हा प्रश्न या ठिकाणी संपणार आहे. वास्तविक पाहता आज आपण बघतो महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं अंग स्वतःचं काढून घेतलेलं आहे. त्या ठिकाणी पूर्ण प्रायव्हेटायझेशन करून या ठिकाणी लोकांचे तर असा आक्षेप आहे की या मोठमोठ्या लोकांच्या शिक्षण संस्था असल्यामुळे यांनी यांच्या सोयीनुसार या शिक्षणाच्या फीजमध्ये वाढ करून घेतलेल्या आहेत आणि त्या वाढी केल्यामुळे ते शिक्षण घेण्याची पात्रता सर्वसामान्यामध्ये राहिलेली नाही आणि म्हणून हा खरा उद्रेक झालेला आहे. आजही महाराष्ट्र शासनाने जर वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला आणि या शिक्षण मधील जे काही फीज आहे त्या जर खरोखर कमी केल्या तर खूप मोठा या ठिकाणी फरक जाणवेल आणि मग त्या ठिकाणी रिझर्वेशन पाहिजे असं सुद्धा भासणार नाही. आज केवळ का भासतंय गेल्या 5, 8, 10 वर्षापासून या शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं खूप मोठाही दिरंगाई केली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज आपण पाहतो आजही काही थोड्याफार ज्या शाळा चालू आहेत त्याचे सुद्धा प्रायव्हेटायझेशन करण्याच्या वाच्यता या ठिकाणी केल्या गेलेल्या आहे. लोकांचा विरोध म्हणून त्या ठिकाणी थोडं ते थांबलेलं आहे. परंतु आपण बघतो वैद्यकीय शिक्षण असेल किंवा एज्युकेशन शिक्षण असेल व्यावसायिक शिक्षण असेल या शिक्षणाच्या फीज जर पाहिल्या तर त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या मुलांना शिक्षण घेणं शक्य नाही आणि हाच खरा हा कळीचा मुद्दा झालेला आहे. हा जरी वयाचा मुद्दा शासनाच्या लक्षात येत का नाही का जाणीवपूर्वक घेतला जात नाही कारण राज्यकर्ते यांच्या सर्वांच्या शिक्षण संस्था आहेत आणि हा बाजार जो त्यांनी चालू ठेवलेला आहे तो पूर्णपणे शासनाने बंद केला पाहिजे आणि त्या ठिकाणी जरी लोकांना सवलत मिळाली तर बऱ्याच पद्धतीनं या ठिकाणी लोकांना न्याय मिळाल्यासारखा होईल आणि जे काही आरक्षण आहे ते सुद्धा माझं तर मत असं आहे की एक आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांनाच खरे आरक्षण दिलं गेलं पाहिजे. जातीय वाद आहे ना हा संपोषणच खरं केंद्र शासनानं आणला पाहिजे. ही जात हा विषय बाजूला ठेवून आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना जर या ठिकाणी न्याय दिला तर खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. म्हणजे जे काही रिझर्वेशनचा विषय आहे तो या ठिकाणी समाप्त झाल्याशिवाय राहणार नाही असं मला माझ्या वैयक्तिक मत या ठिकाणी मी मांडतो.